हे गाईज 2023 मध्ये पण सेलची रिक्रुटमेंट झालेली होती आणि त्यामध्ये मला वेस्ट बेंगॉलमध्ये इस्को स्टील प्लांट भेटलेला होता. आणि आता 2025 ची रिक्रुटमेंट आलेली आहे आणि सेम पोस्ट आहे, मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकल. आय होप तुम्ही हा सेलचा फॉर्म भरलेला असेल किंवा मग भरणार असेल. इलेक्ट्रिकलच्या वॅकन्सीज पाहिला तर 2025 मध्ये ज्या 44 वॅकन्सीज आहे, 2023 मध्ये त्यापेक्षाही कमी होत्या. फक्त 26च वॅकन्सीज होत्या. फक्त 26 जागा असूनही महाराष्ट्रातील 3 कॅन्डिडेट सेलमध्ये सिलेक्ट झालेले होते. आणि ॲज कम्पेअर टू HPCL आय थिंक सेलमध्ये सिलेक्शन घेणं फार इझी आहे, नाहीतर माझं सिलेक्शन झालंच नसतं. एवढं पण इझी नाही ॲज कम्पेअर टू HPCL म्हणत आहे. जी 2023 ची रिक्रुटमेंट होती ते स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह होता आणि तो डिसेंबरमध्ये आलेली होती त्याची रिक्रुटमेंट. आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो 13 जून 2024 पर्यंत येऊन गेलेला होता. तुमचा पण रिझल्ट जवळपास या 4-5 महिन्यात पूर्ण प्रोसेस कंप्लीट होऊन जाणार. तर पहिले CBT होते आणि CBT झाल्यावर जो 1:3 म्हणजे एका पोस्टसाठी 3 जणाला GD आणि इंटरव्ह्यू साठी बोलावण्यात येणार. आणि हे प्रत्येक डिसिप्लिन वाईज आणि कॅटेगरी वाईज राहते. सपोज OBC मध्ये 5 जागा असेल तर 5-3-15 लोकांना GD आणि इंटरव्ह्यू साठी बोलावण्यात येईल. CBT, GD आणि इंटरव्ह्यू याचा रेशो कसा आहे की CBT चे 75% घेणार, GD चे 10% आणि इंटरव्ह्यूचे 15%, असा कंबाईन 100% तुमचा स्कोर कन्सिडर करण्यात येईल. तर सेल MT टेक्निकल साठी CTC आहे 16 ते 17 LPA. जर तुम्ही ही एक्झाम क्रॅक केली तर तुम्हाला एवढा CTC भेटून जाईल. आय होप तुम्ही 5 डिसेंबर पर्यंत हा फॉर्म फिलअप करून घेणार. आणि जर तुमचं प्रिपरेशन चांगलं असेल, तुम्ही महाट्रान्सकोसाठी चांगलं प्रिपरेशन केलेलं असेल आणि अनफॉर्च्युनेटली तुमचं झालेलं नसेल सिलेक्शन महाट्रान्सको किंवा MSCB मध्ये, तर ही एक्झाम तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. तुम्हाला काही एक्स्ट्रा काही करावं नाही लागत. जर तुमचं टेक्निकल वगैरे चांगलं असेल तर तुमची ही एक्झाम नक्कीच क्लिअर होणार. कारण की मी पण काही असं स्पेसिफिक प्रिपरेशन नाही केलेलं होतं का मला सेलसाठीच करायचं आहे मग सेल क्लिअर झाली, असं काही नाही आहे. सेमच प्रिपरेशनमुळेच एवढ्या एक्झाम क्रॅक झालेल्या आहे. सो तुमचं प्रिपरेशन असेल तर एक्झाम नक्कीच क्रॅक होणार. गाईज तुम्ही माझ्यासोबत टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर कनेक्ट होऊ शकता. सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पिन कमेंटमध्ये भेटून जाईल. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.